महाराष्ट्रातील नागरिकांसाठी बिग ब्रेकिंग न्यूज आहे बघा. गुढीपाडव्यानिमित्त म्हणजेच मराठी नवीन वर्षानिमित्त सरकारकडून नागरिकांना काही गिफ्ट आहे ते आपण बघूया. ही आनंदाची बातमी आहे की सरकारतर्फे गुढीपाडव्यानिमित्त म्हणजेच नवीन वर्षानिमित्त काही गिफ्ट हे नागरिकांना भेटत आहे. तर ते काय आहे ते आपण बघूया. तर बघा, गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली. राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत वीज दरात मोठी कपात केली असून 1 एप्रिल 2025 पासून नवीन दर लागू होणार आहेत. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने मध्यरात्री उशिरा ही अधिकृत घोषणा केली असून नव्या मराठी वर्षाच्या सुरुवातीला नागरिकांना हा मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. तर मराठी नववर्षाचे उपहार. तर मराठी संस्कृतीत गुढीपाडवा हा विशेष महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवसापासून नववर्षाची सुरुवात होते आणि नवीन आशा, नवीन संकल्प याचे प्रतीक म्हणून या सणाचे महत्त्व आहे. यंदाच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने नागरिकांना एक मोठा आर्थिक उपहार देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन खर्चात आणि विशेषतः उन्हाळ्यात वाढणाऱ्या वीज वापरामुळे येणाऱ्या मोठ्या बिलातून काही प्रमाणात सुटका मिळणार आहे. तर गुढीपाडव्याचा सण हा महाराष्ट्रात केवळ धार्मिक कारणांसाठीच नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक संकल्पनांसाठीही महत्त्वाचा मानला जातो. या शुभ दिवसापासून अनेक व्यावसायिक उपक्रम सुरू होतात. गुढीपाडव्याचे महत्त्व लक्षात घेऊन सरकारने घेतलेला हा निर्णय राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी आशादायक आणि उत्साहवर्धक ठरणार आहे. तर महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने जाहीर केलेल्या नवीन दरामुळे विशेषतः घरगुती वापरकर्त्यांना मोठा फायदा होणार आहे. राज्यातील सुमारे 2 कोटी वीज ग्राहकांना या निर्णयाचा थेट लाभ मिळणार आहे. साधारणपणे 100 ते 300 युनिट वीज वापरणाऱ्या कुटुंबाच्या वीज बिलात दरमहा 800 ते 1500 रुपयापर्यंत बचत होण्याची शक्यता आहे. विशेषतः उन्हाळ्यात जेव्हा वीज वापर वाढतो तेव्हा ही बचत अधिक जाणवणार आहे. तर बहुसंख्य मध्यमवर्गीय कुटुंबे विशेषतः उन्हाळ्यात AC, कूलर, पंखे याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात असताना वाढती महागाई आणि मोठे वीज बिल यामुळे ही कुटुंबे आर्थिक तणावाखाली येतात. अशा परिस्थितीत वीज दरात कपात हा निर्णय किमान आर्थिक बोजा कमी करण्यास मदत ठरणारा आहे. तर महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या तीव्रतेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. मार्च ते जून या काळात तापमान 40 ते 25 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. अशा परिस्थितीत नागरिकांना थंड हवेची साधने वापरणे अपरिहार्य होते. AC, कूलर, रेफ्रिजरेटर यांचा वापर वाढतो आणि यामुळे वीज वापरही वाढतो. परिणामी वीज बिले मोठ्या प्रमाणात वाढतात. मागील वर्षी उन्हाळ्यात अनेक कुटुंबांचे वीज बिल सरासरीपेक्षा 50 ते 60% अधिक आले होते. यामुळे कुटुंबाच्या मासिक बजेटवर विपरीत परिणाम झाला होता. अनेक कुटुंब AC वापरण्यापेक्षा उकाडा सहन करण्याचा पर्याय निवडत होते. मात्र आता वीज दरात झालेल्या कपातीमुळे उन्हाळ्यातील या आर्थिक बोजातून काही प्रमाणात सुटका मिळणार आहे. तर वीज दर कपातीचा फायदा केवळ घरगुती ग्राहकांनाच नव्हे तर व्यावसायिक क्षेत्रालाही होणार आहे. लघु उद्योग, दुकाने, कार्यालय यांना वीज खर्चात बचत होईल. या बचतीमुळे उत्पादन खर्च कमी होऊन अंतिमतः ग्राहकांनाच फायदा होऊ शकतो. तर राज्यातील शेतकरीही या निर्णयाचे लाभार्थी असतील. शेतीपंपासाठी लागणारी वीज आता कमी दरात मिळणार असल्याने शेतकऱ्यांचा सिंचनावरील खर्च कमी होईल. परिणामी शेती उत्पादन खर्च घट होऊन शेतमालाच्या किमतीवर अनुकूल परिणाम होऊ शकतो. तर अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना किंवा नागरिकांना म्हणजे सर्वच नागरिकांना ही नवीन वर्षानिमित्त गिफ्टच आहे की आपल्या लाईट बिलमध्ये कपात होणार आहे. तर असेच महत्त्वपूर्ण नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून लेटेस्ट माहिती तुम्हाला वेळेवर मिळत राहणार.